उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी परिसरात केली पाहणी करताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं। धरणं करताना मंदिर जातात विकासात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा। हिंजवडीचा आयटी पार्क महाराष्ट्र बाहेर चाललाय। रस्ता रुंदीकरणावरून अजित पवारांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याला सुनावलं। आपण सगळे एकाच बोटीतले, बोट बुडाली तर सगळेच बुडतील ही सरसंघचालकांची भूमिका राष्ट्र निर्माणाची। सामनाच्या अग्रलेखातून सरसंघचालकांचं अभिनंदन। खासदार श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर, शिवसेनेच्या कार्यालयाचं होणार उद्घाटन। सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं मंत्री संजय शिरसाटांना पत्र। बैठका घेण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं पत्रातून उत्तर। काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर, भाजपच्या बड्या नेत्याच्या ते संपर्कात सूत्रांची माहिती। आज खासदार कल्याण काळे घेणार कैलास गोरंट्याल यांची भेट। माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांचं सिन्नरमध्ये आज शक्ती प्रदर्शन। गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी समर्थक एकत्र येणार। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रमी खेळत केलं आंदोलन। निफाड तालुक्यातील शेतकऱ्याची कृषी मंत्र्यांना मनी ऑर्डर। माझ्यासाठी रमी खेळा, काहीतरी जिंका आणि मला पाठवा। शेतकरी योगेश खुळेंची कोकाटेंना 5,550 ची मनी ऑर्डर। मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची तत्परता। कक्षाच्या बाहेरील गंज लागलेला भाग काढून घेतला। मंत्रालयात मात्र सिलिंगचा भाग कोसळल्याची चर्चा। गंजलेला भाग आपणहून पाडल्याचं कक्षाचं स्पष्टीकरण। मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही। बदल झाल्यास आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळेल। शिवसेना आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यातील एआय लॅबचं मालेगाव दाभाडी या ठिकाणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन। नाशिक जिल्ह्यात उद्या राहणार 13 एआय लॅब। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे जेजुरीत खंडेरायाच्या चरणी गेले। बेलभंडाऱ्याची उधळण करत घेतलं दर्शन। एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावणाऱ्या युवकाला साताऱ्यात 2 तरुणांनी थेट अटकाव करत तिचे प्राण वाचवले। शिवेंद्र राजेंकडून करण्यात आला त्यांचा सत्कार। खासदार नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। दिल्लीतील गडकरींच्या निवासस्थानी झाली भेट। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत केली चर्चा। आज कारगिल विजय दिवस। 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला 26 वर्ष पूर्ण। 26 जुलै 2005 मुंबईसाठी काळा दिवस। या दिवशी मुंबईत आलेल्या पुरामुळे शहराचं झालं होतं मोठं नुकसान। 1000हून अधिक नागरिकांचा झाला होता मृत्यू। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पासमध्ये काळा बाजार। पोलिसांकडून 5 जणांच्या टोळीला अटक। 200 रुपयांचा पास 800 ते 1000 रुपयांना विकत असल्याचं समोर। बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसचं इंजिन फेल। रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल। अनेक प्रवाशांचा रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास। सरकारला स्मार्ट मीटर विरोधातील मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। ही शेवटची संधी। नागपूर खंडपीठाचे निर्देश। कोल्हापुरात बिंदू चौकात शेतकरी संघटनेचं आंदोलन। राजू शेट्टींच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता आंदोलन। पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं विधान। हर्षल पाटलांच्या कामांचे पैसे शासनाकडे थकीत। मुख्य ठेकेदाराचा खुलासा।
अपघाती निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना गावकऱ्यांचा आधार. गावातील व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 1,43,600 रुपये केले जमा. या उपक्रमाचं सर्वत्र केलं जातंय कौतुक. वरळीत मंत्री मंगलप्रभात लोढांचा जनता दरबार. मंत्री लोढांकडून 322 तक्रारींचा 100% निपटारा. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री लोढांकडून जनता दरबाराचा सपाट. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा 2024-25चा जिल्हा गौरव पुरस्कार बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व दादाजी चौधरी यांना देण्यात आला. विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी. ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा पाणीपुरवठा होणार बंद. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे नळ जोडण्या खंडित करण्याचे निर्देश. मीरा भाईंदरमध्ये विहंग इमारतीसमोर खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना. खोल खड्ड्यात 3 चाकी रिक्षा अडकली आणि रिक्षाचं चाक मोडल्याची घटना समोर. वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी रस्ता खड्डेमय. रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिक शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय. अटल सेतू ते दिघोडे फाटा इथे रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं नागरिकांची मोठी कसरत. संतप्त ग्रामस्थांनी चिखलात बसून केलं आंदोलन. नवी मुंबईतील घणसोलीत इमारतीचा स्लॅब कोसळला. सिम्प्लेक्स ओम साईराम सोसायटी सेक्टर 7 येथील घटना. एका महिलेच्या अंगावर स्लॅबचा काही भाग पडल्यानं महिला जखमी. बीडच्या केजमध्ये आवादा पवन ऊर्जा कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक. कंपनीच्या आडमुठ्या धोरणाविरोधात बेमुदत उपोषण. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आदिवासी बांधवांचं रास्ता रोको आंदोलन. मागील 10 दिवसापासून उपोषण सुरू. इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. 36 गावांचा डोंगरी भागात समावेश. पळशी गाव वगळल्यानं ग्रामस्थ आक्रमक. डोंगरी भागात सहभागी करून घेण्याची मागणी. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बेळगावात कन्नड सक्ती विरोधात निवेदन. कन्नड सक्ती न थांबवल्यास समितीकडून महामोर्चा काढण्याचा इशारा. राजाराम पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. जयंतराव पाटील, प्रतीक पाटील पिता पुत्रांना दिल्लीत पुरस्कार प्रदान. राज्यातील सरकारी शाळांचा ऑडिट करा. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले निर्देश. राजस्थानमधील शाळेतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती. पावसामुळे मंदिरातील अनेक ठिकाणी गळती. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षतेमुळे मंदिराची दुरवस्था. एसी लोकलच्या छताला गळती. प्रवाशांचा एसी लोकलमधून छत्री घेऊन प्रवास. महागडं तिकीट काढूनही प्रवास मात्र अडचणीचाच. गडचिरोलीतील जीडीसीसी बँक मेहता पुरस्कारानं सन्मानित. सलग 13व्या वेळी ही बँक मेहता पुरस्काराची मानकरी. परभणीत स्मशानभूमीतील साहित्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण. नागरिकांचं थेट स्मशानभूमीत बसून उपोषण. 28 जुलै हा निसर्ग संवर्धन दिन. राज्यभर वृक्षारोपण करून साजरा केला जाणार. संगमनेरमध्ये अकोले तालुक्यात वृक्षारोपण आणि पुस्तक वितरण मोहीम राबवली जाणार. पुण्यात आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पारंपरिक खाद्य महोत्सवाचं आयोजन. जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे 8 स्टॉल सहभागी. सरन्यायाधीश भूषण गवई 3 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर. भूषण गवई यांनी त्यांचे वडील माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मृतीस्थळी केलं अभिवादन. छत्रपती संभाजीनगरमध्ये 38 धार्मिक स्थळांवर महापालिकेची बैठक. रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांच्या जागांबाबत महापालिका आणि वक्फ बोर्डाची बैठक. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस. दुपारी 1:20 समुद्रात सर्वाधिक 4.67 मीटर उंचीची लाट उसळण्याचा अंदाज. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या. महापालिकेच्या सूचना. मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी. पालघर, पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
समुद्रात उंच लाटा उसळण्याची देखील शक्यता. कोल्हापूरचं राधानगरी धरण 99% भरलं. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा. ठाणे जिल्ह्यातही पावसाची जोरदार हजेरी. वज्रेश्वरीतील गरम पाण्याची कुंड गेली पाण्याखाली. अकलोली वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर. मालेगावमध्ये श्रावण सरी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पिकांना मिळालं जीवनदान. वसई विरारमध्येही पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात. संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण. आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईतील दहिसर नदीच्या पाणी पातळीत वाढ. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहते नदी. नदीत जाण्यापासून पर्यटकांना मनाई. पावसाचा फटका राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांना. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर लाटांचं तांडव. मंदिराचं गेट ओलांडून आल्या भल्या मोठ्या लाटा. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती. यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे शेतातील विहिरी ओव्हरफ्लो. शेतात पाणी साचल्यानं पिकांची वाढ थांबली. कापसाच्या पिकाचं नुकसान. नवी मुंबईमध्ये रिक्षा चोरी करून फरार झालेल्या आरोपींना जालन्यातून केली अटक. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण प्रकरण. आरोपी गोकुळ झाची पत्रकारांवर अरेरावी. परत तुम्हाला भेटतो म्हणत पोलिसांसमोरच अरेरावी. आरोपी गोकुळ झाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नाशिक पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. शहरातील 166 गुन्हेगारांची केली धरपकड. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करत कसून चौकशी. नांदेडमध्ये पोलिसांनी रेती माफियांच्या आवळल्या मुसक्या. 2 आरोपींना पकडण्यात पोलीस निरीक्षकांना यश. 21,75,000चा मुद्देमाल जप्त. मुरुम वाहतुकीसाठी लागणाऱ्या रस्त्याच्या वादातून लाठा काठ्यांनी मारहाण. पैठणच्या रहाट गावची घटना. घटनेत 8 जण जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुकंपाच्या नावाखाली बोगस नोकर भरती. 2 जणांवर गुन्हा दाखल तर अधिकचा पोलीस तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात रिक्षा चालक आणि गुंडांकडून शेतकऱ्याला मारहाण करून मोबाईल लुटला. रत्नागिरीमध्ये पोलीस दलात महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलचा प्रसूती दरम्यान मृत्यू. बाळ देखील दगावलं. जिल्ह्यात हळहळ व्यक्त. नागपूर विमानतळाकडे जाताना गाडीचा अपघात. गाडीचा टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. सुदैवानं अपघातात कोणतीही मोठी दुखापत नाही. आईचं निधन झालं म्हणून मुलानेही संपवलं जीवन. सोलापूरमधील धक्कादायक घटना. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. गडचिरोलीत पोलीस कर्मचाऱ्याला वाहनाने उडवल्याप्रकरणी आरोपीस 2 वर्षाच्या कारावासासह 30,000 रुपये दंड. 2019 मध्ये वाहनाने उडवल्याने पोलिसाचा झाला होता मृत्यू. राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांसोबत भेटी. मुख्यमंत्र्यांची अमित शहा, राजनाथ सिंग यांच्यासोबत नीती आयोगात भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट. महाराष्ट्रातील बाह्य सहाय्यित प्रकल्पांवर केली चर्चा. उल्लू, अल्ट बालाजी, देसीफ्लिक्ससह 25 ॲप्सवर बंदी. अश्लील कंटेंट प्रसारित करत असल्याचा ठपका. देशभरातील 25 वेबसाईट ब्लॉक करण्याचे केंद्राचे आदेश. भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी. ड्रोनमधून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. DRDOने विकसित केलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण. अमरावती शहरात खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त. खड्ड्यात सोडल्या कागदी नाव. वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. खड्डे दुरुस्ती करण्याची मागणी. खुर्ची आपल्या डोक्यात जाऊ देऊ नका. सरन्यायाधीश भूषण गवईंनी न्यायाधीशांचे टोचले कान. थकीत बिलासाठी आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका. यवतमाळमध्ये कॉन्ट्रॅक्टरदारांनी केला सरकारचा निषेध.
भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे उघडले. गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. भामरागडच्या पर्लकोटा नदीचं पाणी पुलावर. भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला तर पुरामुळे 2 राष्ट्रीय महामार्ग बंद. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाला सुरुवात. काही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात. मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. पवई येथील चैतन्यनगरच्या शाळेत साचलं पाणी. नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं. मुंबईत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कोस्टल रोड जाम. रस्ते वाहतुकीवर फटका. कोस्टल रोडच्या टनेलमध्ये ट्रॅफिक जाम. नवी मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात. अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. खालापूर तालुक्यात पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर. खोपोलीत अनेक सखल भागात पाणी साचलं. साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणात 78.37 टीएमसी पाणी साठा. शेतकरी भात लागवडीमध्ये व्यस्त. मुंबईत पावसाचा लोकलवर परिणाम. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं. प्रवाशांचा मात्र खोळंबा. मुंबई ठाणे कल्याण नवी मुंबई पनवेलमध्ये मुसळधार पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट. रात्री जिल्ह्यात पावसाच्या किरकोळ सरी. आज सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली. आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला अलर्ट. तर मुंबईतही आज मुसळधार पावसाची शक्यता. अक्कलकोट तालुक्यात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कुरनूर धरण 95% भरलं. 3 नगर परिषद आणि 52 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट. चंद्रपुरात मुसळधार पावसाचा अंदाज. चंद्रपुरातील शाळा कॉलेजला सुट्टी. वाशिममध्ये पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट. सुमारे 15,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झाल्याचा अंदाज. हिंगोलीत वसमत बाजार समितीत शेतकऱ्यांनी खरेदी विक्री बंद ठेवली. शेतकऱ्यांना 2 महिन्यापासून हळद विक्रीचे पैसे न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. वाशिम जिल्ह्यात कारंजा बाजार समितीत मुगाचे दर वाढले. मुगाला किमान 6,200 तर कमाल 6,500 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिम बाजार समितीचे सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात येणार. बाजार समितीतील नाणे टंचाई पुन्हा समोर. शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागणार. बुलढाण्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई अद्याप नाहीच. चिखलात बसून रडणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी दाखवला. शेतकरी चिंताग्रस्त. आत्महत्या करावं का काय समजून आलं रे हे देवा. सोलापूरच्या बार्शी शहरात जागेच्या वादातून 2 गटात तुफान राडा. पोलिसांसमोरच 2 गट भिडले. धोकादायक इमारत पाडल्यामुळे भाडेकरू आणि जागा मालकांमध्ये राडा. बीडच्या बिंदुसरा धरणावर तरुणांची हुल्लडबाजी. सांडव्याच्या पाण्यात तरुणांची हुल्लडबाजी. प्रशासनाच्या वतीनं अनेकदा आदेश देऊनही धिंगाणा. राजापूर पाचल मार्गावर एसटी आणि टेम्पोचा अपघात. भरधाव आयशर टेम्पोची एसटीला धडक. प्रवासी किरकोळ जखमी. कोल्हापुरात 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना महिलेचा मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज. नाशिक जिल्ह्यात दारणा नदीकाठी बिबट्यांचा मुक्त संचार. गेल्या 3 दिवसात 2 बिबटे जेरबंद. नाशिकमध्ये कामासाठी माथाडी कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न. सातपूरच्या उपायुक्त कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.
मुंबईच्या गोरेगावमध्ये गांजाच्या नशेत तरुणाची आत्महत्या. बांगूरनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. गळफास लावून केली आत्महत्या, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.